Hello everyone, you are welcome on YouTube channel Learn for Knowledge. Dear students of 7th standard, today we are going to learn Please don't read this poem English workshop. प्रिय विद्यार्थी मित्रांनो, आज आपण प्लीज डोंट रीड धिस पोयम या पोयमच्या खाली जे काही क्वेश्चन्स आलेले आहेत या क्वेश्चनचे आन्सर्स आपण बघणार आहोत. ॲक्टिव्हिटी नंबर 1, प्रेझेंट एनी टू स्टांजाज ऑफ द पोयम यूजिंग प्रॉपर इंटोनेशन. या कवितेतील कोणतीही दोन कडवी योग्य चढ उतारासह वर्गात सादर करा. या अगोदरच्या व्हिडिओमध्ये ही संपूर्ण कविता आपण बघितलेली आहे, तो व्हिडिओ आपण बघू शकता. ॲक्टिव्हिटी नंबर 2, फाइंड द पेअर्स ऑफ रायमिंग वर्ड्स यूज्ड इन ईच स्टांजा. प्रत्येक कडव्यातील यमक जुळणाऱ्या शब्दांच्या जोड्या ज्या आहेत तर त्या जोड्या लिहायच्या आहेत. आता रायमिंग पेअर्स पहिली आहे मी सी, प्ले अवे, नाईस ट्वाईस, लाईन माइन, स्टॉप कॉप, जेल फेल, मिस्ड एक्झिट, फन डन अँड डू अँड टू. अशा प्रकारच्या रायमिंग पेअर्स ज्या आहेत तर या पोयममध्ये या कवितेमध्ये आलेल्या आहेत. ॲक्टिव्हिटी नंबर 3, थिंक अँड आन्सर. विचार करा व उत्तर द्या. त्यामध्ये ए, द पोएट इज टेलिंग समवन नॉट टू रीड द पोयम. हु इज दॅट समवन. कवी कोणाला तरी ती कविता वाचू नको असे सांगत आहे. ते कोणीतरी म्हणजे कोण आहे. याचं आन्सर आहे दॅट समवन इज एव्हरीबडी हू वॉन्ट्स ऑर लाईक्स टू रीड द पोयम. नेक्स्ट क्वेश्चन आहे व्हॉट डीड यू फील व्हेन यू रीड द लाईन प्लीज डोंट रीड धिस पोयम. तुम्ही कृपया ही कविता वाचू नका ही ओळ वाचलीत तेव्हा तुम्हाला काय वाटले. याचं आन्सर आहे आय वॉज सरप्राइज्ड to read that line because generally every poet eagerly wants his work read by all around him her. But here this poet is warning us not to read his poem and so I feel tempted to read it. Question C आहे does the poet really want you to stop reading the poem. तुम्ही ती कविता वाचणे थांबवावे असे खरोखरीच त्या कवीला वाटते का. याचं आन्सर आहे नो ऑफकोर्स. द पोएट नोज द चिल्ड्रेन्स नेचर दॅट दे डोंट पे हीड टू द वॉर्निंग्स गिवन बाय एल्डर्स अँड आर टेम्प्टेड टू द ऑपोजिट ऑफ द वॉर्निंग. क्वेश्चन डी आहे व्हॉट डज द पोएट मीन व्हेन ही सेज टेल ऑल युअर फ्रेंड्स अँड फॅमिली दे शुडंट रीड इट टू. येथे दिलेल्या ओळीतून कवीला काय म्हणायचे आहे. याचं आन्सर आहे द पोएट मीन्स टू से दॅट द फ्रेंड्स अँड फॅमिली ऑल्सो शुड बिहेव ऑपोजिट ऑफ द वॉर्निंग अँड शुड रीड द पोयम. क्वेश्चन ई आहे व्हॉट सिच्युएशन द लाईन्स रिमाइंड यू ऑफ Put the poem down now and slowly back away. येथे दिलेल्या ओळी तुम्हाला कोणत्या प्रसंगाची आठवण करून देतात. याचं आन्सर आहे When parents compel me to study instead of playing, I avoid it and move away backwards from study as I feel it unpleasant at that moment. ॲक्टिव्हिटी नंबर 4, डिसाइड वेदर द फॉलोइंग थिंग्स आर राईट ऑर रॉंग. पुढे दिलेल्या गोष्टी बरोबर आहेत की चुकीच्या आहेत ते ठरवायचं आहे. गिव्ह युअर रिझन्स फॉर युअर आन्सर आणि तुमच्या उत्तरामागचं कारण जे आहे तर ते सांगायचं आहे. आता पहिली गोष्ट आहे ए, रीडिंग समवन्स लेटर. दुसऱ्याचे पत्र वाचणे. हे राईट आहे की रॉंग आहे. याचं आन्सर आहे इट इज अ रॉंग थिंग बिकॉज इट इज his her personal belonging. It is considered as a bad manners to read such a letter. It is a violation of moral principles.
नेक्स्ट बी आहे रीडिंग समवन इल्स डायरी. दुसऱ्याची रोजनिशी वाचणे, दुसऱ्याची डायरी वाचणे, राईट ऑर रॉंग. तर त्याचा आन्सर आहे इट इज अ रॉंग थिंग टू डू. अ डायरी कंटेन्स द पर्सन्स पर्सनल एक्सपिरियन्सेस अँड हिज हर प्रायव्हेट थॉट्स. वी हॅव नो राईट टू गो थ्रू इट ऑर पीप ॲट द पर्सनल डायरी सिक्रेटली. सी आहे लुकिंग ॲट द कीबोर्ड व्हेन समवन इज टायपिंग अ पासवर्ड. कुणीतरी संगणकामध्ये वापरण्याचा सांकेतिक शब्द जो आहे तर तो टाईप करत आहे आणि तुम्ही कीबोर्डकडे पाहत राहणे हे योग्य आहे की अयोग्य आहे. तर त्याचा आन्सर आहे इट इज रॉंग. इट इज अ क्राईम टू फाइंड आउट समवन्स पासवर्ड विथ द इंटेन्शन ऑफ नोईंग इट फॉर मिसयूज. डी eavesdropping. Listening to other people's conversation without their knowledge. इतर लोकांचे संभाषण चोरून ऐकणे. राईट ऑर रॉंग. त्याचा आन्सर आहे इट इज अ रॉंग थिंग. इट इज अ बॅड हॅबिट टू लिसन टू अदर्स कन्व्हर्सेशन सिक्रेटली टू फाइंड इन्फॉर्मेशन अबाउट देअर प्रायव्हेट लाईफ, स्पेशली इफ इट इज फॉर स्प्रेडिंग rumors. ई आहे ट्राईंग टू गेट समवन्स ॲड्रेस, फोन नंबर, ईमेल आय डी विदाऊट देअर नॉलेज. कोणाचा तरी पत्ता, फोन क्रमांक, ईमेल आय डी त्यांच्या न कळत मिळवण्याचा प्रयत्न करणे. राईट ऑर रॉंग. तर त्याचा आन्सर आहे इट इज अ रॉंग थिंग अँड अ क्राईम इफ इट इज डन इंटेन्शनली टू मिसयूज देम टू वन्स ओन ॲडव्हान्टेज ऑर टू हॅरेश द पर्सन विथ अनप्लिजंट थिंग्स. ॲक्टिव्हिटी नंबर 5. रीड द लाईन्स गिवन इन द टेबल. दिलेल्या तक्त्यातील ओळी ज्या आहेत तर त्या वाचायच्या आहे. डिस्कस व्हॉट दे मीन अँड व्हेन दे माइट बी यूज्ड. देन यूज युअर इमॅजिनेशन अँड नेम सिच्युएशन विच दीज लाईन्स मे बी यूज्ड बाय डिफरंट स्पीकर. आता तुमची कल्पनाशक्ती वापरायची आहे आणि बोलणाऱ्याने ती वाक्य कोणत्या प्रसंगी वापरलेली असावीत ते तुम्ही लिहायचं आहे. या ठिकाणी आपल्या इमॅजिनेशनचा उपयोग करायचा आहे. हा जो चार्ट आहे तर तो आपणास कंप्लीट करावायचा आहे. आता कशा पद्धतीने तो कंप्लीट होईल बघा. लाईन्स, सिच्युएशन आणि स्पीकर. आता लाईन्स आहे जस्ट मूव्ह अलॉंग नाव देअर्स नथिंग हिअर टू सी. सिच्युएशन आहे पीपल गॅदरिंग टू वॉच अ फाईट बिटवीन टू ब्रदर्स. स्पीकर आहे अ फ्रेंड ऑफ द टू ब्रदर्स who is trying to stop the fight tells the people. Next line आहे I have asked you once politely, don't make me ask you twice. Situation आहे a young boy is demanding money for buying junk food to his father. आणि स्पीकर आहे father is warning him not to ask money for this purpose. Line आहे This isn't yours, it's mine. Situation. Two students are quarreling over the possession of a ruler in the class. आणि स्पीकर आहे one of the students tells this to the other. Lines आहे if you don't quit this instant I swear I shall call a cop. Situation आहे a bully is threatening a person for no cause. स्पीकर आहे The person who was threatened tells the bully. Lines आहे it is too late now. Situation आहे a patient dies before doctor's arrival. And a speaker आहे a family member tells the doctor. Lines आहे here's what you shall have to do. Situation आहे a person asked for a solution to his problem. आणि स्पीकर आहे द पर्सन्स फ्रेंड टेल्स हिम. अशा प्रकारे हा चार्ट जो आहे तर तो आपणास कंप्लीट करावायचा आहे. ॲक्टिव्हिटी नंबर 6. ॲड 1 or 2 lines before or after the lines given below to prepare a short dialogue.
एक छोटेसे संभाषण तयार करण्याकरिता पुढे दिलेल्या ओळींच्या पुढे किंवा मागे एक किंवा दोन ओळी लिहायच्या आहे आणि आपल्याला डायलॉग जो आहे तर तो लिहायचा आहे. आता पहिला आहे इट्स ओनली मींट फॉर मी. यासाठी डायलॉग कशा पद्धतीने तयार होईल बघा. अ चाइल्ड सेड, विल यू प्लीज अलो मी टू यूज युअर बॅट. हिज फ्रेंड सेड, नो सॉरी, इट्स ओनली मींट फॉर मी. त्यानंतर नंबर 2, यू रिअली हॅव टू स्टॉप. यासाठी डायलॉग कशा पद्धतीने लिहिता येईल बघा आपल्याला. अ बॉय सेड, आय वॉन्ट 2 more laddus, mother. Mother said, you already have eaten 4. You really have to stop. नेक्स्ट सेंटेन्स आहे दॅट इजंट व्हेरी नाईस. आता यासाठी डायलॉग आहे. फादर सेड, व्हॉट आर यू डुईंग विथ द डॉग. दीपा सेड, आय एम पुलिंग इट्स टेल, आय लाईक इट. देन फादर सेड, डोंट डू इट, दॅट इजंट व्हेरी नाईस, द डॉग माइट बाईट यू. नेक्स्ट पुढे बघा. देअर्स ओनली वन सोल्युशन. यासाठी डायलॉग कशा पद्धतीने लिहू शकतो. लता सेड, माय फ्रेंड सुमन इज नॉट टॉकिंग टू मी. ब्रदर सेड, व्हॉट फॉर. लता सेड, आय क्वारल्ड विथ हर. ब्रदर सेड, देअर्स ओनली वन सोल्युशन, गो अँड से सॉरी टू हर अँड मेक फ्रेंड्स विथ हर अगेन. ॲक्टिव्हिटी नंबर 7, फाइंड ऑल कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म्स यूज्ड इन द पोयम. कवितेत वापरलेली सर्व संक्षिप्त रूपे जे आहेत तर ती आपणास लिहायची आहेत. आता कोणकोणते कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म्स या कवितेत आलेले आहेत. इट्स, दॅट्स, देअर्स, आय एम, यूल्ड, इजंट, डोंट, यू आर, आय शॅल, ही विल, ओंट, पोयम्स, हिअर्स, यू विल, शुल्डंट. अशा प्रकारचे कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म जे आहेत, संक्षिप्त रूपे जे आहेत तर या पोयममध्ये आलेले आहेत. Thanks for visiting to our channel. Please like, share and subscribe our channel.